कसं आहे ना, स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मुल्ले मौलव्यांना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते. हे माझ्यासाठी मेडल आहे ना. हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही. स्वतःच्या वडिलांचं नाव, स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची, तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता आहे किंवा एवढा अभिमान आहे ना, तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर. मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होतं. म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे. राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं की राज्याला रोजगार नाही, मराठी माणसाला रोजगार नाही, चला म्हणून आम्ही वेगळं होतो, असं कोण भांडलेलं नव्हतं. त्यांचे कौटुंबिक भांडणं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असं बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका. पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा. आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा साल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणार आहेत तुम्हाला. स्वतःच्या मुलाचे थेरं अगर कमी केले असते, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता, तर हे आज एवढा शिवायशाप दुसऱ्याला द्यायची गरज भासली नसती. म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मुल्ले मौलव्यांना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते. हे माझ्यासाठी मेडल आहे ना. हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही. परंतु सातत्याने ते बाप बदलला असं म्हणतात, बाप बदलला म्हणून बोलतात की एक अहो, ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सिल्वर रोकला बसतो की 10 जनपदला, तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये. सर, प्रत्येक वेळी त्यांचं असं म्हणणं असतं का जनतेच्या मनातलं मी करून दाखवणार आहे. याच्या आधी ते बोलले अहो, लोकशाहीमध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपलं मनातलं सांगत असते. लोकशाहीमध्ये जनतेने विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे हे सांगून टाकलंय की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे, आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, आमच्या मनामध्ये शिवसेना आहे, आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सांगून टाकले. आता कसलं जनतेचं मन शोधत बसताय? दुसरं काय काम राहिलं नाही की काय? भाजपचे मंत्री सोफिया कुरेशी पाकिस्तानची बहीण म्हणून करतात, हेच का तुमचं खरं हिंदुत्व? काय सोफिया कुरेशी संदर्भात बोललं जातं भाजपकडनं. विजय शहा म्हणून पाकिस्तानची बहीण आहे करून असं हे कोण बोललंय? विजय शहा जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत. मी स्टेटमेंट बघितलं नाही, न बघणार स्टेटमेंटला मी कसं बोलू ना. परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात आहेत. शिवसेनेचा एकीकडे शिंदेचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की अरे, ज्याला महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव, स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची, तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता आहे किंवा एवढा अभिमान आहे ना, तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर. मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होतं. म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे. ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत. हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे. परंतु भाजपच्या नेत्यांवरती, शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये. दुसरं काम काय राहिलंय त्याला? थेट अमित शहांना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहांनी खरं तर या शिवसेनेला जन्म घातलं शिंदेच्या, आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेचा हा अहमदाबादमध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे, अशी थेट टीका तुलना अमित शहांवरती करतात. हो, पण मग उबाटाचा हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे. हे सगळे
मुल्लांचे हे सगळे पाईक आहेत. ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध? सर भाजपा तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबादमध्ये साजरा कर, कराचीमध्ये साजरा कर ना. तू तिकडचाच आहेत आता. राजकीय धर्मांतर झालेचं उत्तम उदाहरण, राजकीय लव जिहाद झाल्याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे. सर त्यांनी असे आरोप केले की भाजपाचे काम घातले शिवसेना हे मनसेला आणि उभाटाला एकत्र येऊ देत नाही. भाजपाचे का काम घातले शिवसेना. अरे जाऊन देव त्याला. आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाहीये का? आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय, जनतेची कामं करतोय. तुम्हाला जे 2.5 वर्षामध्ये जमलं नाही, हम दो आणि हमारे दो, मी आणि माझा मेवणा, तेवढं तू का करत बसला 2.5 वर्ष? आम्ही जनतेचा विकास करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे. गुंतवणूक असेल, प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याला कळणार नाही. उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जास्त चर्चा आहे. त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात आहेत की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरेंना सातत्यानं भेटतात आहेत आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे म्हणून. काय होतं म्हणजे ही चर्चा तुमच्या न्यूज रूम मध्ये जास्त आहे. ती जरा न्यूज रूम मध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल काय खरं आहे काय खोटं आहे. तुमच्या न्यूज रूमची चर्चा थोडी कमी करा. परंतु तुम्हालाही कळ. आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्याचं शेवटी कौटुंबिक विषय आहे तो, राज्याचा काही संबंध नाही. कारण की ते जे भांडले ना, आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला विचारले भांडले तर त्यांच्या कौटुंबिक आपसामध्ये त्यांचे वाद होते. राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं की राज्याला रोजगार नाही, मराठी माणसाला रोजगार नाही, चला म्हणून आम्ही वेगळं होतं असं कोण भांडलेलं नव्हतं. त्यांचे कौटुंबिक भांडणं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट ना. दोघं एकत्र येत नाही. आता लग्न समारंभाला एकत्र असतातच ना. तेव्हा कुठे तुम्हाला लोकांना विचारतं, एकत्र येतात, बोलतात, चर्चा करतात, फोटो येतात ना. राजकीय कधी एकत्र यायचे असतील तर येतील ना. ते आपसातला त्याच्या आपसातला निर्णय तो. परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का? ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने 132 आमदार दिलेले आहे, 132, आणि ते विधानसभेच्या आता 60 महिने सिद्ध झालेले आहे. एकाला दिलेलं 20, दुसऱ्याला दिलेलं 0. आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा. आता 60 महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्हाला एवढे 132 आमदार महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहेत, पाकिस्तानच्या जनतेने दिलेले नाहीये. पण जेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे, तेच रिपीट होणार आहे. परत वेगळं काय होणार नाहीये. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचेच सरकार, प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल, ओरिजिनल भगवा दिसणार. हे असं मोहम्मद अली जिन्नांचे फडकणारे हिरवे झेंडे नाही. परंतु लढा मुंबईचा म्हणून आदित्य ठाकरेंवरती आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती युबीटीकडनं. बापरे, आता आमचं काय होणार? अडचण गेली तुम्ही लोकांनी. बापरे, आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील. आमचं काय होणार? फार घाम यायला लागला आम्हाला. यायला त्याला वरळी सांभाळता आली नाही. 6,000वर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार, मुंबई लढवणार. म्हणून चांगलं आहे. मी तो बोलतो आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा, जरा अधिकृत जाहीर करा, जेणेकरून आमचा मग महापौर कन्फर्म, काय प्रॉब्लेम नाही.